आयुष्याच्या पुढील पर्वातही आपले ज्ञान आम्हाला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपले गव्हर्नमेंट हायस्कूल मधील कृतज्ञ विद्यार्थी दिनांक 14 फेब्रुवारी 2026. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थ, गुरुच हे ब्रह्मा आहेत, गुरुच हे विष्णू आहेत, गुरुदेव हे भगवान शिव आहेत आणि गुरुदेवच साक्षात साकार स्वरूप आदिब्रह्म आहेत. त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो. आज आपण इथे जमलो आहोत ते एका गुरुच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने. हे गुरु आहेत श्री अनिल चंद्रकांत पंडित आणि त्यांचा हा सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले ते आम्हा रॉबर्ट मनी हायस्कूलच्या 1971मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना. पंडित सर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये दाखल झाले तेव्हा आम्ही 8वीत होतो. 2 ऑगस्ट 1967 रोजी पंडित सर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये आले ते आमच्या 8वीचे वर्गशिक्षक म्हणून आणि तिथपासून त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध जोडले गेले. आज साजरा होणारा त्यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा यात ऋणानुबंधाने जोडलेला आहे. वर्गशिक्षक म्हणून पंडित सरांना आमच्या जीवनात वेगळे स्थान आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्याचा आजच्या सोहळ्यात विशेष उल्लेख करणेही क्रमप्राप्त आहे. पंडित सरांनी त्यांच्या शिक्षक पेशातील सर्वोत्तम कामगिरी केली असेल तर ती त्यांनी फलश्रुती ही संस्था स्थापन. शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना विषयांबाबतीत चांगले मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने त्यांनी 11 सहकाऱ्यांसह ही संस्था 1991मध्ये स्थापन केली होती. विद्यार्थ्यांना 5 प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडून त्या सोडवून घेऊन त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याचे काम फलश्रुतीने केले. बरोबर ना सर? 10 वर्षातील तज्ज्ञ शिक्षक 10 विषयातील तज्ज्ञ शिक्षक हे कर्तव्य बजावत होते. फलश्रुतीचा आवाका मुंबई व आसपासच्या भागातच होता आणि त्यासाठी 150-200चा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. सुरुवातीला फक्त शालांत परीक्षेसाठी असलेल्या फलश्रुतीने 2000 साली 12वी विज्ञान आणि 12वी कॉमर्ससाठीही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. फलश्रुतीचे अनेक विद्यार्थी निकालाच्या मेरिट यादीतही येत असत. दादर, ठाणे, गोरेगाव, अलिबाग आणि अंबरनाथ येथे फलश्रुतीच्या शाखा होत्या. 2019पर्यंत फलश्रुतीचे कार्य जोमात सुरू होते. नंतर कोविड-19 आणि ऑनलाईन अभ्यासापायी फलश्रुतीचे काम थंडावले होते. हा सर्व व्याप पाहिला तर पंडित सरांच्या शिक्षणाबाबतीतील तळमळ दिसून येते. पंडित सरांचा आम्हाला शाळेत 4 वर्षाचा सहवास लाभला. त्या काळात आपल्या सोज्वळ स्नेहशील वागण्याने आणि शिकवण्याच्या हातोटीने सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे केले होते. त्यावेळी शाळेत काही शिक्षक डोळा ठेवतात असा समज होता. आम्हाला त्याचा अनुभव नव्हता, पण पंडित सरांबाबतीत आम्ही ते त्यातील नव्हते असे छातीठोकपणे सांगू शकतो. कधी हसतमुख असणारे पंडित सर एक आगळे व्यक्तिमत्व होते हे वर सांगितले आहेच. आपल्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर करण्यास महत्त्व देणारे पंडित सर ऑगस्ट 2003मध्ये वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त झाले. पण फलश्रुतीच्या माध्यमातून त्यांनी आपला वसा चालूच ठेवला होता. ऑगस्ट 2025मध्ये सरांनी आयुष्याची 80 वर्षे पूर्ण केली. कर्मधर्म संयोगाने आमच्या एका वर्गमित्राच्या पार्टीमध्ये सहज बोलता बोलता सरांच्या वयाचा विचार आला. सर 1967 साली
आम्ही 8वीत असताना आमचे वर्गशिक्षक म्हणून आले होते. सर धुळ्यातील SVT महाविद्यालयातून BSc करून थेट रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये दाखल झाले होते. म्हणजे त्यावेळी सर 22-23 वर्षाचे असण्याचा कयास होता. सर आमच्याहून 9-1 वर्षांनी मोठे होते. म्हणजे सरांनी वयाची 80 वर्षे पार केली होती. झालं. आम्ही सरांपुढे गणित मांडलं. सरांनी आपणास 80 वर्षे झाल्याचे सांगितले. चर्चा विचार झाला आणि विषय सरांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याचा निघाला. 1971 साली शालांत परीक्षा उत्तीर्णलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 जणांचा सवंगडी 71 हा व्हॉट्सअप समूह आहे आणि त्यातून आमचा कायम संपर्क होत असतो. त्या दिवशी असाच एक आनंदाचा कार्यक्रम साजरा करत असताना एक दुग्ध शर्करा योग जुळून आला. आम्ही निर्णय घेतला पंडित सरांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याचा. एक आगळा सोहळा आहे. आगळा म्हणण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी असा सोहळा साजरा करण्याचा हा पृथ्वी तलावरील कदाचित पहिला प्रसंग असेल आणि ते भाग्य आम्हाला मिळाले आहे. आम्ही धन्य झालो. धन्यवाद. थँक्यू उमेश. 2 दिवसात ऑपरेशनची तारीख मिळाली. सोमवारी मी ॲडमिट झालो. मंगळवारी 20 तारखेला जीवनचे ऑपरेशन एका बाहेर झालं. सर्व ऑपरेशन भर जेवढा 2-2.5 तास असेल हा ग्रस्त त्या ठिकाणी माझ्याबरोबर उभा होता. दुसऱ्या वेळेला देखील दुसऱ्या पायाजवळ महिन्याभरानंतर ऑपरेशन केलं. त्याही वेळेला स्वतःहून होतं. हे ऋण कसं काय फेडू शकणार? हे अगदी प्रश्न केली. ह्यांच्यामुळे मी आज उभा आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्याने ऑपरेशन केल्यामुळे मी दररोज रेग्युलर ड्रायव्हर सोडून 5-6 किलोमीटर चालतो. त्याचं योग्य दिसतंय. धन्यवाद. आनंदाच्या डोही आनंद तरंग असा हा प्रसंग आहे. पंडित सरांबरोबर आपण शिकलो तसंच पंडित सरांबरोबर विद्यार्थी म्हणून असताना पंडित सरांचेही बॉस होते आणि त्यांनी स्पेशली या क्षणासाठी मला मेसेज पाठवलेला आहे. तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. आमची तिथं बसा. सर्वेषां सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य तथानापय. नमस्कार, मी माधव वेलिंग. आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम. मी प्रोफेशनने शिक्षक आहे. त्याच्यामुळे उमेश असईकर आणि सरांनी दोघांनी मला सांगितलं की 45 मिनटं बोलायचं नाही आहे किंवा 1 तास बोलायचं नाही आहे. क्रोज आर क्रोईंग असं त्यांनी मला सांगितलं. इन एव्हरीबडी स्टमक, इनसाइड द स्टमक असं. वर्षे संप्राप्त सहस्र पूर्ण. नमस्कार, माझं नाव उमेश मराठे. 1971 नाही म्हणजे आजही पंडित सरांचा मी साडू धाकट्या मेवळीचा मी मिस्टर. धन्यवाद. यादीत माझे नाव नमूद केले आणि आयोजकांनी त्यावर हुकूम मला बोलवले त्याबद्दल खूप खूप आभार. सरांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त देवतुल सरांना निरामय आनंदी समाधानी सकाळीशी जीवनाच्या शुभेच्छा. सर तुम्ही मला नॉर्मली सगळ्यात मराठीत अतिशय उत्कृष्टपणे बोलले. मी थोडंसं परिवर्तन करतो. मी ऑलवेज म्हणत असतो की आणि मी शाळेच्या समोर मॉडेल हाऊसमध्ये राहिल्यामुळे माझा वर्ग आणि माझं घर याच्यामध्ये फक्त एक रस्त्याचा फरक होता. पण दर सकाळी सर आमचा पहिला वर्ग घ्यायचे आणि तुम्ही सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे 8वीमध्ये मला आणखीन एक गोष्ट लक्षात आहे. रॉबर्ट मनीमध्ये कारण त्यांनी व्यवस्थित 6 महिन्याच्या जास्त वेळ घेतला. नंतर मला लक्षात आलं की गणिताच्या प्राध्यापकाला गणितामधूनच समजावलं पाहिजे. त्यांच्या पायाचे काय वाटलं आणि मी उमेश सरांचा खूप सारा धन्यवाद की त्यांनी आम्हाला या सोहळ्यात सहभागी करून घेतला आणि पंडित सरांनी आमची नावं सुचवली.
आणि सगळे आपले थँक्यू व्हेरी मच. आणि विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थीगण बरोबर आलेल्या अर्धांगिनी. खरं तर काय बोलायचं हा मोठा प्रश्नच होतो आणि भाषण करणं हा माझा प्रांतच नाही. पण तरी देखील ह्या विद्यार्थ्यांनी जे काय ठरवलं त्याला नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं. कारण हे काही गळेपडू विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ठरवल्यानंतर नाही म्हणता येत नाही. पण आज मी जो काही इथे उभा आहे, माझे सगळे कुटुंबीय, लहानपणी असताना जसा मोठा होतील होते कुटुंबीय, त्याच्यानंतर जर कोणी असेल तर शाळेतले हे सगळे विद्यार्थी ज्यांनी मला घडवलं आहे. खरं मला असं वाटतं की हे काय घडवलं आम्हाला, काही गोष्टी पडद्यामागच्या असतात त्या सांगता येत नाही, पण ह्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या की ज्या माझ्या आयुष्यात पुढे उपयोगी पडले, ज्या विद्यार्थ्यांना पुढे मला देता आल्या. कारण हे सगळे सवंगडी जे आहेत ना ते एक्स्ट्रॉर्डिनरी लेवलचे विद्यार्थी होते. 4 गोष्टी मला शिकायला मिळाल्या, ह्या प्रत्यक्षपणे सांगता येत नाही म्हणून म्हणतो मी. पण ह्या सगळ्याचे मनापासून धन्यवाद. आणि हा जो कार्यक्रम केला त्याचं मला वर्णन करता येत नाही. मनाला खरं तर इतकं समाधान मिळतं आहे आणि पुढची कित्येक दिवस एक प्रकारची एनर्जी मिळाल्यासारखं नक्की वाटणार आहे आणि ते दिवस म्हणजे चांगले जातील यात वाद नाही. असेच आपण एकमेकांच्या संपर्कात राहू ही इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. मला किती शिकवत होते ते मला आता काय आठवत नाही, पण त्यांचं एक आज आपण इथे जमलो होतो ते आपले गुरु श्री अनिल चंद्रकांत पंडित यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याला. त्यांचा हा सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हा रॉबर्ट मनी हायस्कूलच्या 1971मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सवंगडी 71 व्हॉट्सअप समूहाला मिळाले. या सवंगडी 71 समूहाने यापूर्वी 2010मध्ये शानदार संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पप्पा नेहमी म्हणतात की आम्ही पैसे नाही कमवले पण माझ्या स्टुडंटचं प्रेम कमवलं. सो दॅट इज व्हॉट आय कॅन सी राईट नाव हिअर. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर गिविंग सो मच ऑफ लव्ह. थँक्स.